किचन टिप्स. टिप नंबर 1. गोड पदार्थ लापसी बनवली असेल तर त्यातील थोडीशी तयार लापसी गरम असतानाच तुपाचा हात लावलेल्या ताटात थापावी व वरून ओले खोबरे पेरून वड्या कापाव्यात. खूप छान वड्या तयार होतात. टिप नंबर 2. कोणताही गोड पदार्थ बनवताना त्यामध्ये फुल क्रीम मिल्क वापरावे, यामुळे पदार्थाला छान टेक्स्चर येते. टिप नंबर 3. गुडपोळी बनवण्यासाठी लागणारे बेसन थोडेसे तेलात भाजले तर पोळीचे मिश्रण लाटताना सोपे जाते. टिप नंबर 4. पुऱ्या किंवा वडे तळताना तेल चांगले तापलेले असल्यास पुऱ्या किंवा वडे पटकन फुलून वर येतात. टिप नंबर 5. तांदळाची खीर बनवताना त्यामध्ये थोडासा रवा भाजून घाला. खीर छान घट्टसर होते व टेस्ट सुद्धा छान येते. टिप नंबर 6. कडधान्याची भाजी करायची असेल तर रात्री कडधान्य पाण्यात भिजत घाला. टिप नंबर 7. डाळ चांगली होण्यासाठी अर्धा ते 1 तास आधी डाळ पाण्यात भिजत ठेवा. टिप नंबर 8. स्वयंपाक करायला सुरुवात करण्यापूर्वी एका भांड्यात पाणी गरम करून ठेवा, म्हणजे पुलाव, खिचडी, वाटाण्याच्या भाजीमध्ये गरम पाणी वापरले की शिजण्यासाठी वेळ कमी लागतो. टिप नंबर 9. ज्वारीचे पीठ जुने झाले असेल तर भाकरी बनवताना त्यामध्ये 1 चमचा गव्हाचे पीठ मिक्स करा, यामुळे भाकरी अजिबात तुटणार नाही. टिप नंबर 10. रस्सा भाजी बनवताना त्यामध्ये काजूची पेस्ट घाला, यामुळे भाजीला अतिशय छान चव येते. टिप नंबर 11. चेहऱ्याला हळद, गुलाबजल, दही, बेसन मिक्स करून लावल्यास चेहऱ्याचा रंग उजाडतो. टिप नंबर 12. भात बनवताना त्यावर तांदळाची पेज किंवा पाणी वरती येते. ती पेज केसांना लावल्याने केस चमकदार बनतात. टिप नंबर 13. वांग्याचे भरीत बनवताना त्यामध्ये भाजलेले शेंगदाणे, लसूण, खोबरे पाणी न घालता जाडसर भरड वाटून घातल्यास भरीत अतिशय चविष्ट होते. टिप नंबर 14. पाव किंवा ब्रेड कडक झाले असतील आणि शिल्लक राहिले असतील तर मिक्सरमध्ये घालून कांदा, लसूण, मसाला, खोबरे, मीठ घालून जाडसर भरड करा आणि ही चटणी वरणासोबत तोंडी लावायला खूप टेस्टी लागते. टिप नंबर 15. मेथीची भाजी कडू लागू नये म्हणून त्यात शेंगदाण्याचा जाडसर कूट करून घाला, यामुळे भाजीचा कडवटपणा कमी होईल. टिप नंबर 16. इडली डोश्याचे पीठ शिल्लक राहिल्यास त्यामध्ये 2 ते 3 हिरव्या मिरच्या घालून ठेवा, यामुळे पीठ अजिबात आंबट होणार नाही. टिप नंबर 17. ओठ काळे झाले असतील तर लिंबाचा रस, मध, साखर मिक्स करून त्याने ओठांना आठवड्यातून 1 किंवा 2दा स्क्रब करा, यामुळे ओठांचा काळपटपणा कमी होईल. स्क्रब हलक्या हाताने करावे. टिप नंबर 18. आले पाण्यात उकळून ते पाणी सकाळ संध्याकाळी पिल्याने सांधेदुखीपासून आराम मिळतो. टिप नंबर 19. आठवड्यातून एकदा नारळाचे किंवा तिळाच्या तेलाने चेहऱ्याची मसाज केल्यास ब्लड सर्क्युलेशन चांगले होते आणि चेहरा नैसर्गिकरित्या सुंदर दिसायला लागतो. टिप नंबर 20. नॉर्मल डिलिव्हरी व्हावी असे वाटत असेल तर 9व्या महिन्यात पपई, अननस, एरंडेल तेल घ्यावे. तसेच पायांवर बसून व्यायाम करावा, यामुळे पायांच्या नसांवर ताण येतो आणि नॉर्मल डिलिव्हरी होण्यास मदत होते. टिप नंबर 21. सिलेंडर खाली नेहमी स्टँड ठेवावे, म्हणजे सिलेंडर खालची जागा खराब होत नाही. तसेच सिलेंडर देखील सहज इकडे तिकडे सरकवता येतो. टिप नंबर 22. कोणताही पदार्थ तळून झाल्यावर उरलेले तेल दुसऱ्या पदार्थासाठी लवकरात लवकर वापरून टाकावे. जास्त वेळ ते तेल पुन्हा पुन्हा तळण्यासाठी वापरू नये. असे तेल आरोग्यास हानिकारक असते. टिप नंबर 23. मायक्रोवेव्हमध्ये जेवण बनवताना प्लास्टिक भांड्यांचा वापर करणे टाळा, ते आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकते. त्याऐवजी काचेच्या बाउलचा वापर करणे योग्य. टिप नंबर 24. भाज्या करण्यासाठी पितळची, स्टीलची कढई वापरावी. लोखंडाची कढई वापरत असल्यास पदार्थ शिजल्यावर लगेच दुसऱ्या भांड्यात काढून ठेवा. जास्त वेळ पदार्थ ठेवल्यास काळपट होतो. टिप नंबर 25. कोणताही पदार्थ शिजला किंवा उकळला तर त्यातील पोषक तत्व टिकून राहते, परंतु तोच पदार्थ जर जळाला तर त्यातील पोषक तत्व कमी होतात. म्हणून शक्यतो कुठलाही पदार्थ जास्त जळू देऊ नये. टिप नंबर 26.
कधीही कोणताही पदार्थ बनवताना भांड्याच्या तळापेक्षा गॅसची फ्लेम मोठी ठेवू नये. त्यामुळे बराचसा गॅस वाया जातो आणि भांडी देखील जळतात. म्हणून शक्यतो मोठी भांडी असेल तर गॅसची फ्लेम हाय ठेवावी आणि भांडी लहान असेल तर गॅस मंद ठेवून पदार्थ शिजवावा, म्हणजे गॅसची बचत होईल. टिप नंबर 27. गरमागरम जेवण करू नये. यामुळे शरीरात उष्णता वाढून पित्त वाढते. थोडेसे थंड झाल्यावरच जेवण करावे. टिप नंबर 28. उन्हाळ्याच्या दिवसात आपल्या जेवणामध्ये तिखट, मसाले, अद्रक यांचे प्रमाण कमी ठेवावे. टिप नंबर 29. अतिरिक्त प्रमाणात मीठ आणि साखर यांचा वापर आरोग्यासाठी अतिशय हानिकारक असतो. म्हणून मीठ, साखर कमीत कमी वापरण्याचा प्रयत्न करा. टिप नंबर 30. भाज्या किंवा कडधान्य उकडल्यानंतर त्यातील जास्तीचे पाणी असेल तर ते फेकू नका. त्याचा वापर आमटी बनवण्यासाठी करावा किंवा भाज्या, कडधान्य उकडण्यासाठी थोडेच पाणी वापरावे, म्हणजे पाणी वाया जाणार नाही. टिप नंबर 31. खोबरेल तेलामध्ये थोडेसे मध, साखर आणि लिंबू रस मिक्स करून ओठांवर हलक्या हाताने स्क्रब करा. यामुळे ओठांवरील डेड स्किन निघून जाईल आणि ओठ काळे दिसत नाहीत. टिप नंबर 32. उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये दुपारच्या वेळेस थोडा वेळ झोपल्यास थकवा दूर होतो आणि माइंड रिलॅक्स होऊन फ्रेश वाटते. टिप नंबर 33. उन्हाळ्यामध्ये चहाचे सेवन पूर्णपणे टाळावे. त्याऐवजी लिंबू सरबत, फळांचा ज्यूस, ताक घ्यावे. यामुळे शरीर नेहमी हायड्रेटेड राहते. टिप नंबर 34. कोणत्याही भाजीला छान तरी येण्यासाठी शेंगदाण्याचा कूट देखील थोडासा फोडणीमध्ये परतावा. टिप नंबर 35. जर तुम्ही जास्त खाल्ले असेल किंवा गॅस अपचन होत असेल तर एक वेलची खाऊन त्यावर कोमट पाणी प्यावे. यामुळे पचनाच्या समस्या दूर होतात आणि अपचन होत नाही. टिप नंबर 36. थंडीच्या दिवसात रात्री जास्त पाणी पिऊ नये. त्यामुळे सर्दी, पडसे होणे आणि वारंवार लघवीला जाणे अशा समस्या होऊ शकतात. ज्यांना सर्दीची ॲलर्जी आहे त्यांनी तर आवर्जून पिणे टाळावे. टिप नंबर 37. दातांची चांगली काळजी घेण्यासाठी रात्री झोपण्यापूर्वी नियमितपणे दात स्वच्छ घासूनच झोपावे. टिप नंबर 38. शहाजिरे आणि गूळ यांची पावडर करून एकत्र करून छोटे गोळे बनवून रोज उपाशी पोटी खाल्ल्यास जुनाट ताप बरा होतो. टिप नंबर 39. फळे खाण्याची योग्य वेळ सूर्योदयानंतर म्हणजे 7 नंतर ते सूर्यास्तापूर्वी म्हणजे संध्याकाळच्या 7च्या आधी असते. रात्रीच्या वेळेस कधीही फळे खाऊ नये. टिप नंबर 40. तंबाखू किंवा तंबाखूजन्य पदार्थांचे अतिसेवनाने कर्करोग होऊ शकतो. वरील उपयुक्त टिप्स तुम्हाला आवडल्या असतील तर व्हिडिओला लाईक करा, मित्रांसोबत शेअर करा आणि अशाच नवनवीन टिप्स पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब